श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 10वी-12वी बोर्ड विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी कुठली आहे काय हे आपण या व्हिडिओत जाणणार आहोत. याआधी चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. या ठिकाणी तुम्हाला 10वी-12वी बोर्ड परीक्षा निकाल, त्याचप्रमाणे पुढील प्रवेश प्रक्रिया याचे सर्व अपडेट्स भेटतील. नक्की चॅनलशी कनेक्ट राहा आणि एक लाईक करा. तर बघूयात पूर्ण अपडेट. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, 5वी ते 10वी जर क्लास कुणाला लावायचा असेल तर आजच तुम्ही या नंबरवर दिलेला संपर्क करा. सर्व अपडेट्स तुम्हाला भेटतील. तुमच्या आजूबाजूचे नातेवाईक, तुमचे भाऊ बहीण कोणी असतील तर नक्कीच संपर्क करा. दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 10वी-12वीचे पेपर संपलेले आहेत, त्यामुळे आता बऱ्याच विद्यार्थ्यांना निकालाचं टेन्शन आहे. कोण पास होईल, कोण नापास होईल, निकाल कधी लागणार आहे. निकाल या वर्षी लवकर लागणार आहे. लोकसभा इलेक्शनचा निकाल 4 जूनला आहे. त्याच्या आधीच हा निकाल 10वी-12वीचा लागू शकतो, कारण सरासरी दरवर्षाप्रमाणे यावर्षी हा निकाल लवकर लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थी पालकांना एक टेन्शन आलेलं आहे. निकालात मुलांना भरपूर टेन्शन आलेलं आहे की कोण नापास होईल, कोण पास होईल. तर आता सर्वात मोठा एक निर्णय घेतलेला आहे की जरी कोणी नापास झाला तरी त्याच्या रिझल्टवर हा नापासचा शिक्का नसणार आहे. तर त्याच्याऐवजी त्या विद्यार्थ्याचं समुपदेशन केलं जाईल आणि त्याला 6 महिन्याचं कौशल्य प्रशिक्षण दिलं जाईल. अशा प्रकारचा एक सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. मित्रांनो, आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. कुठला विद्यार्थी जर नापास झाला तर त्याला शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून हे राज्य सरकारने एक मोठं पाऊल उचललेलं आहे. भरपूर चांगला निर्णय. आपल्याला काय वाटतं कमेंट करा आणि बघता एक सेकंड लागतो लाईक करा. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेलं धन्यवाद. आपल्या आईवडिलांसाठी, शिक्षकांसाठी एक लाईक होऊ द्या. जर मुलं नापास झाला तर त्याला पुढे शिकण्याची इच्छा राहत नाही. त्यामुळे अशा प्रकारचं धोरण राज्य सरकारने अवलंब केलेलं आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचं समुपदेशन करून त्याला एक चांगलं प्रशिक्षण दिलं जाईल. कौशल्य प्रशिक्षण दिलं जाईल, म्हणजे स्किल डेव्हलपमेंट. कुठलाही एखादा व्यवसाय त्याला शिकवला जाईल, त्याच्यामध्ये नक्की तो स्वतःची स्किल डेव्हलप करू शकतो. या दरम्यान तो परीक्षेला देखील बसू शकतो आणि एटीकेटीच्या माध्यमातून तो 11वीला प्रवेश देखील घेऊ शकतो. त्यामुळे त्या विद्यार्थ्याचं कुठलंच शैक्षणिक नुकसान होताना आपल्याला दिसत नाही. आई तुळजाभवानी स्वामी चरणी, ईश्वरनारायण शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणारा प्रत्येक विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत पास व्हावं ही स्वामी चरणी प्रार्थना. एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. 10वी-12वीच्या क्लाससाठी आजच तुम्ही आमच्या दिलेल्या नंबरवर संपर्क करा. फटाफट संपर्क करा. काही अडचणी असतील तर नक्कीच संपर्क करा. वर्षभर सर्व बॅचेस घेतल्या जातील. ओके, ठीक आहे. थँक्यू. स्वामी समर्थ.